जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, वेगवेगळ्या संधी किंवा संकल्पनांची माहिती ज्ञात व्हावी, यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत वेगवेगळे मार्गदर्शन शिबिर म्हणा किंवा रोजगार मेळावे याचं आयोजन केलं जातं आणि त्याद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध केला जातो। तरुणांमध्ये असणारे जे कौशल्य आहे त्या कौशल्याचा विकास साधून त्यांना स्वतःची प्रगती साधता यावी यासाठी हा विभाग कार्यरत आहे आणि त्याच अनुषंगानं 15 जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो आणि याच अनुषंगानं आज आपण आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत। विभागाच्या कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि त्या कार्य जे आहे ते कशा पद्धतीने चालतं याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या समवेत आहेत आयुक्त कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग निधी चौधरी मॅडम। मॅम नमस्कार। नमस्कार। जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। धन्यवाद। कौशल्य विकास हा खास करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे, मात्र एकूण जर आपण कार्य पाहायला गेलं तर विभागाचं कार्य कसं सुरू? कौशल्य विकास विभागाची आयुक्त म्हणून मी जानेवारी 2024 पासून काम करते। या विभागामध्ये 6 वर्टिकल्स असतात। याच्यामध्ये शॉर्ट टर्म स्किलिंगसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आहे, ज्याची सीईओ म्हणून मी काम करते। इथे लॉंग टर्म स्किलिंगसाठी वोकेशनल एज्युकेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आहे, ज्याची विभाग प्रमुख म्हणून सुद्धा माझ्याकडे कार्यभार आहे, ज्याच्यामध्ये ITIs असतात आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय व खाजगी ITI तसेच गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल्स आहेत। याशिवाय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आहे, ज्याच्या अंतर्गत स्टार्टअप्सला चालना देण्याचे काम विभागाच्या मार्फत केला जातो। या व्यतिरिक्त विभागाकडे आयुक्त रोजगार, जे सर्वात जुना कार्यालय आहे आणि ज्याची मी आयुक्त म्हणून काम पाहते, त्याच्या मार्फत विविध रोजगार मेळावे आयोजित करणे हे काम केला जातो। या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य वोकेशनल एज्युकेशन बोर्ड सुद्धा आहे, ज्याचे डायरेक्टर सुद्धा मुलुंडमध्ये त्यांचे कार्यालय आहे आणि त्याच्या मार्फत पेड कोर्सेसला एफिलिएशन दिला जातो। आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे एक महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुद्धा आहे आणि त्या विद्यापीठ वोकेशनल एज्युकेशन मध्ये BVOC, BTech, MTech ही डिग्री सुद्धा देते। तर कौशल्य विकासामध्ये 3 दिवसाचे 72 तासाचे रिकॉग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंगचे कोर्स पासून BTech, MTech डिग्री पर्यंतच्या काम कौशल्य विकास विभागामार्फत केले। म्हणजे अगदी छोट्या कोर्स पासून होते अगदी मोठ्या कोर्स, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री सुद्धा या विभागामार्फत। आणि याच अनुषंगानं 15 जुलै हा सुद्धा जागतिक युवा कौशल्य दिवस म्हणून साजरा केला जातो। तर नेमकं या दिवसाचं महत्व काय आणि तो कशा पद्धतीने साजरा केला जातो? 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासंघाने 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिवस म्हणून घोषित केला होता आणि याच्या मागचा उद्दिष्ट हे होता की जगात युवांना कौशल्य नाही म्हणून रोजगार मिळत नव्हता आणि म्हणून युवा कौशल्य दिवस या निमित्ताने जगभरात विविध देशांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात। या वर्षाची थीम सुद्धा यूथ फॉर पीस अँड डेव्हलपमेंट अशी आहे, जेणेकरून स्किलिंग ऑफ यूथ फॉर पीस अँड डेव्हलपमेंट। ज्यावेळी युवांना कौशल्य दिला जाणार त्यावेळी ते एम्प्लॉयबल होणार आणि एम्प्लॉयबल झाले तर जगात वैश्विक शांती तसेच सतत विकास, जे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, तो सुद्धा शक्य होणार आहे। वा, अतिशय वेगळी अशी थीम आहे आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहे विभाग यासाठी। 2024चा अर्थसंकल्प आपण पाहायला गेलं तर खास करून तरुणांसाठी काय एकूणच कौशल्य विकास विभागामार्फत कोणकोणत्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत? कौशल्य विकास विभागाची मागील अनेक वर्षापासून चालू प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान ही योजना तर चालू राहणारच आहेत। याशिवाय केंद्र शासनाची विविध योजना आहे जे सुद्धा कौशल्य विकास विभाग राबवतो। राज्याच्या जे स्टार्टअप धोरण होता ते 2018 पासून विभाग राबवतो, त्याच्यासाठी सुद्धा बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे। पण मी काही नवीन योजनांच्या नक्कीच तुमच्या समोर चर्चा करू इच्छिते। 2024-25च्या वित्तीय बजेटमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशी एक नवीन योजना घोषित करण्यात आलेली आहे,
जे युवांना विविध उद्योगांमध्ये तसेच विविध आस्थापनामध्ये इंटर्नशिप म्हणून ज्याच्यामध्ये 6 महिन्यापर्यंतची संधी मिळणार आहे आणि युवांना 10,000 रुपये पर्यंतच्या विद्यावेतन शासनाच्या मार्फत या योजनेमार्फत दिला जाणार आहे. दुसरा एक अत्यंत महत्वपूर्ण योजना अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना हे 100 कोटीच्या बजेटरी प्रोव्हिजन याच्यासाठी करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे महिलांनी स्टार्टअप उभे केलेले आहे त्या महिलांना ग्रँट म्हणून 1 लाख ते 25 लाख पर्यंतची ग्रँट निधी दिली जाणार आहे. तर हे 2 नवीन योजना सुद्धा या बजेटमध्ये घोषित करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त आचार्य चाणक्य महाविद्यालयीन कौशल्य विकास केंद्र जे आपण मागच्या वर्षी सुरू केले होते, मागच्या वर्षी फक्त 100 होते, यावर्षी 1000 कॉलेजेसमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली जाणार आहे. अच्छा, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर संख्या वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे जास्ती संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत तरुणांसाठी. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा तुम्ही कार्यरत आहात, तर त्या विभागामार्फत कशा पद्धतीनं काम सुरू असतं? मी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आहे. नाविन्यता सोसायटी महाराष्ट्र राज्यामध्ये स्टार्टअप्सला विविध संधी देण्यासाठी काम करते. सदर सोसायटीनी 2018 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्टार्टअप धोरण निर्मित केला होता आणि या धोरणाअंतर्गत स्टार्टअपला विविध प्रकारची संधी राज्य शासनामार्फत दिली जाते. याच्यामध्ये जरी स्टार्टअपनी कुठल्या पेटंट केलेला असेल तर त्या पेटंटसाठी आपण राष्ट्रीय स्तरावर पेटंट मिळालेला असेल तर 2 लाख पर्यंतची निधी देतो आणि आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी प्रत्येक स्टार्टअपला 10 लाख पर्यंतची सहाय्य दिली जाते. या व्यतिरिक्त त्यांनी जरी स्टार्टअप्सनी क्वालिटी टेस्टिंग करायचे, त्यांना चांगला टेस्ट करून त्याच्या प्रोटोटाईपला टेस्ट करून घ्यायचे, तर त्याच्यासाठी सुद्धा 2 लाख आणि 10 लाख आंतरराष्ट्रीय टेस्टिंग रिपोर्टसाठी 10 लाख पर्यंतची आणि आपल्या देशात पाहिजे तर 2 लाख पर्यंतची निधी दिली जाते. या व्यतिरिक्त स्टार्टअप्सला विविध एक्सपो होत असतात महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशभरात आणि देशाच्या बाहेर सुद्धा. आंतरराष्ट्रीय स्टार्टअप एक्सपो मध्ये सुद्धा आपण स्टॉल्स बुक करतो आणि आपल्या राज्यातील जे चांगले स्टार्टअप्स आहेत त्यांना संधी देतो. नुकताच 2 जुलैला महाराष्ट्र स्टार्टअप वीकच्या लॉन्च करण्यात आलेले आहे आणि हे 6टा एडिशन आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत 120 स्टार्टअप आहे ज्यांना राज्य शासनाने विविध विभागांच्या मार्फत वर्क ऑर्डर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 15 लाख पर्यंतच्या वर्क ऑर्डर स्टार्टअपला दिला जातो आणि स्टार्टअप्सला शासनामध्ये एक प्लॅटफॉर्म दिला जातो. ते त्यांच्या प्रोडक्टला त्यांची सेवाला ट्राय करून बघू शकतात आणि शासनामध्ये जरी ती चांगली वाटली तर नागरिकांना अजून चांगली सेवा त्या स्टार्टअपच्या मार्फत दिली जाऊ शकते. वा, खूप सुंदर. विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यात ही एक योजना राबवली जाते तुम्ही मगाशी म्हणालात, तर ती योजना नेमकी काय आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना याच्या अंतर्गत बजेट 2024-25 मध्ये 100 कोटी निधीचा प्रावधान करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये DPIIT रजिस्टर्ड जे स्टार्टअप आहे ज्यांची फाउंडर किंवा को फाउंडर महिला असणार आहे त्यांना आपण सहाय्य म्हणून आणि महिलांना प्रोत्साहन म्हणून 1 ते 25 लाख रुपये पर्यंतची निधी देणार आहोत. आणि अपेक्षा आहे देशातील जे सगळे स्टार्टअप आहे, टोटल 1 लाख पैकी जास्त स्टार्टअप आहे देशामध्ये, त्याचे सुमारे 20% स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहे. आणि महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड स्टार्टअप पैकी सुमारे 7,000 स्टार्टअप असे आहे ज्याची फाउंडर किंवा को फाउंडर महिला आहे. तर या महिलांना या वर्षी आणि येणाऱ्या वर्षी स्टार्टअप सहाय्य निधी म्हणून हे निधी आपण या योजनेअंतर्गत देणार आहोत. पण मग या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल महिलांना तर मग त्यांनी कशा पद्धतीने तो लाभ घेतला पाहिजे? महाराष्ट्रामधलं जसे मी सांगितले की 7,000 पैकी जास्त स्टार्टअप आहे ज्याच्यामध्ये महिला फाउंडर किंवा को फाउंडर आहे, तर त्यांनी CEO MSINS यांचे कार्यालयामध्ये अर्ज करणार आहेत आणि मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन कमिटी ती माझ्याच अध्यक्षतेखाली, आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि ती कमिटी त्यांच्या प्रपोजलला इव्हॅल्युएट करणार आहे. आणि असे सर्व महिला लेड स्टार्टअप ज्याच्यामध्ये क्षमता असेल आणि ज्यांना या निधी दिल्यानंतर ते अजून चांगलं काम करू शकणार आहे त्यांना या निधीचा लाभ मिळणार आहे. अच्छा, मग अशा महिलांनी या योजनेचा अर्ज करावा आणि लाभ घ्यावा. आम्ही आमच्या पोर्टलवर लिंक ओपन करणार आणि त्या लिंकवर सर्व महिला लेड स्टार्टअप्सनी अर्ज करावेत.
1 वर्षापूर्वी ज्यांनी DPIITच्या रजिस्टर केलेलं आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर कमीत कमी 1 वर्ष जुना स्टार्टअप असला पाहिजे. अच्छा. आता 2 जुलैला मगाशी तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे स्टार्टअप वीक सुद्धा लॉन्च केलं गेलं आणि मग ही योजना काय आहे, यामध्ये सुद्धा वेगवेगळे जे फायदे आहेत ते मिळू शकतात, तर ही नेमकी काय आहे? महाराष्ट्र स्टार्टअप वीक महाराष्ट्राच्या जी नाविन्यता सोसायटी आहे त्याचा एक उपक्रम आहे आणि याच्यामध्ये विविध टप्प्यांवर आपण स्टार्टअप्सच्या असेसमेंट करतो. तर त्याची लिंक ओपन झालेली आहे. मी सर्वांना तुमच्या मार्फत सुद्धा विनंती करते की सर्व स्टार्टअप जे महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, कारण आपण देशभरातले स्टार्टअप्सला याच्यामध्ये मुभा देतो, 50% किमान स्टार्टअप महाराष्ट्रामधून असले पाहिजे. तर त्यांनी अर्ज करावे. ज्यांच्याकडे चांगले हेल्थकेअरमध्ये, एज्युकेशनमध्ये किंवा पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये, लँड मॅनेजमेंटमध्ये चांगले स्टार्टअप ज्यांनी केलेले आहे, ॲग्रीटेकमध्ये केलेले आहे, फिनटेकमध्ये केलेले आहे, अशा सर्व स्टार्टअप्सनी अर्ज करावे आणि याचे असेसमेंट आपण एक खूप चांगले ट्रान्सपरंट पद्धतीने करतो आणि या पोर्टल माध्यमाने सगळा फायनल सिलेक्ट केला जातात. यावर्षी सुद्धा 24 स्टार्टअपची निवड केली जाणार आहे आणि या स्टार्टअपला शासनाचे विविध विभागाच्या मार्फत, जसं मी पूर्वी सांगितले, 15 लाख पर्यंतचा वर्क ऑर्डर दिला जातो आणि ते वर्क ऑर्डरचे जे पेमेंट आहे ते सोसायटीच्या मार्फत केला जातो. अनेकदा हे स्टार्टअप खूप चांगले नंतर परफॉर्म सुद्धा करतात. शासनामध्ये प्लॅटफॉर्म मिळाला तर त्यांना भविष्यात अन्य संस्थांकडून सुद्धा वर्क ऑर्डर मिळणे किंवा व्हेंचर फंडिंग मिळण्यामध्ये मदत मिळते. म्हणजे मोठ्या प्रमाणात विस्तार होऊ शकतो. येस. युवांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही सुद्धा सुरू केलेली आहे, तर ती नेमकी काय आहे? ती नुकताच बजेटमध्ये घोषित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 18 ते 30 वयोगटातील मुलं जे 12वी पास, ITI पास, पदवीधर असेल ते शासनामध्ये आणि तसेच अन्य खाजगी आस्थापनामध्ये सुद्धा त्या आस्थापनाची जे गरज तिथे जे टोटल कर्मचारी संख्या 20 पैकी जास्त असेल तर ते इंटर्न्स घेऊ शकतात आणि या इंटर्न्सना विविध पद्धतीचे कामावर 6 महिनेपर्यंत ठेवता येऊ शकेल आणि शासनामार्फत विद्यावेतन 10,000 रुपयेपर्यंत दिला जाणार आहे. याच्या कारणाने युवांना, तरुणांना रोजगार विषयक कार्य प्रशिक्षण मिळणार आहे, ज्याच्या कारणाने त्यांची एम्प्लॉयबिलिटी जास्त वाढणार आहे आणि भविष्यात त्यांना चांगल्या रोजगाराची संधी मिळू शकते. अशी सुद्धा शक्यता होऊ शकते की त्याच युवांना त्याच उद्योगमध्ये परत ॲज अप्रेंटिसशिप म्हणून घेता येऊ शकेल किंवा त्यांना ॲज एम्प्लॉय म्हणून सुद्धा इंडस्ट्री घेऊ शकते. म्हणजे प्रशिक्षण घेता त्यांना विद्यावेतन तर मिळणारच आहे आणि मग पुढे जाऊन प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यात संधी सुद्धा मिळू शकते. वा, ही अतिशय सुंदर योजना आहे. तर मला वाटतं पोर्टलच्या साहाय्याने आणि ऑनलाईनच्या साहाय्याने याविषयीची माहिती जरूर तरुणांनी घेतली पाहिजे. कौशल्य विकास विभागामार्फत विविध रोजगार मेळावे, मार्गदर्शन शिबिरं ही सतत सुरू असतात. तर मग आतापर्यंत जर आपण विचार केला तर किती तरुणांना यामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे? मागच्या वर्षी सुमारे 1 लाख मुलांना रोजगार देण्यात आले होते आणि मागच्या वर्षी आम्ही 581 रोजगार मेळावे घेतले होते. 34 रोजगार मेळावे फक्त महिलांसाठी घेण्यात आले होते. पूर्ण फोकस महिलांवर होता. 6 रोजगार मेळावे आपण 6 डिव्हिजन मध्ये घेतले होते. ते नमो महारोजगार मेळावा म्हणून घेण्यात आले होते. यावर्षी आता 144 रोजगार मेळाव्यांची प्लॅनिंग जे आहे ते तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर झालेली आहे आणि 6 नमो महारोजगार मेळावे, तर एकूण 150 मोठे मेळावे. यावर्षी काही मेळाव्यांच्या फोकस आपण सेक्टर स्पेसिफिक सुद्धा करणार. तर हे बँकिंग आणि फिनान्सचे मेळावे आहे, हे रिटेलचे मेळावे आहे, लॉजिस्टिक्सचे मेळावे आहे, ज्याच्या कारणाने मुलांना माहिती सुद्धा असणार आहे की याच्यामध्ये या सेक्टरची जॉब मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये इच्छुक असणारे जे बेरोजगार युवक युवती असेल तर ते त्याच्यामध्ये येऊ शकणार आहे. म्हणजे बऱ्याचदा असा काय समज होतो की शहरी भागामध्येच अशा प्रकारे रोजगार मेळावे भरवले जातात, मात्र तालुका स्तरावर सुद्धा अगदी ग्राउंड लेवलपासून ते अगदी शहरी भागापर्यंत विविध प्रकारचे रोजगार मेळावे आणि मार्गदर्शन शिबिरं भरवली जातात. हे फार मोठं कार्य आहे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे जास्तीत जास्त. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही सुद्धा एक आगळी वेगळी अशी योजना राबवली जाते, तर त्याविषयी काय सांगाल? PM विश्वकर्मा योजना केंद्र शासनाची योजना आहे, पण त्या योजनेची अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी प्रशिक्षण पार्टनर म्हणून, ट्रेनिंग पार्टनर म्हणून काम करते आणि आतापर्यंत सुमारे 38,000 विश्वकर्मांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. या योजनेमध्ये 18
बलुतेदार, जसे आपण महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदारची पद्धत होती, तर 18 ट्रेड्स आहे, ऑक्युपेशनल ट्रेड्स. तर त्याच्यातले जे लोक आहे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 18 ते 45 वयोगटामधले, आणि त्यांना आपण पहिल्यांदा प्रशिक्षण देतो. त्याच्यानंतर त्यांना 15,000 रुपयेपर्यंतच्या एक वाउचर देतो, ज्याच्याने ते ॲडव्हान्स्ड टूल किट खरेदी करू शकतात. तर याच्यामध्ये सोनार, लोहार, सुतार असे विविध जे ऑक्युपेशनल ट्रेड आहे, बढाई, ते त्यांना याचा लाभ मिळावे, त्यांची ऑक्युपेशनला त्यांना स्किल आहे त्याला रेकग्निशन मिळावे. तर याच्यामध्ये सुमारे 7 दिवसाचे आपण प्रशिक्षण देतो. त्याच्यानंतर हे आपण त्यांना टूल किट देतो. त्याच्यानंतर बँकेच्या मार्फत 1 लाख रुपयेपर्यंतच्या अत्यंत कमी व्याजाचा लोन दिला जातो. त्या 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परतफेड केली तर त्यांना परत 15 दिवसाच्या ऍडव्हान्स प्रशिक्षण दिला जाणार, आणि त्याच्यानंतर 2 लाख पर्यंतच्या सुद्धा अत्यंत कमी व्याजाचा लोन दिला जाणार आहे बँकेच्या मार्फत. या योजनेअंतर्गत सर्व बलुतेदार समाजाच्या लोकांनी अर्ज करावेत, आणि याच्यामध्ये 3 टप्प्याने अर्ज केले जाते. गाव पातळीवरून अर्ज केला जातो, तिथे एक समिती आहे, नंतर जिल्हास्तरीय समिती आहे, आणि नंतर राज्यस्तरीय समिती, मिनिस्ट्री ऑफ ते MSD म्हणून एक विभाग आहे, त्यांच्या अंतर्गत, केंद्र शासनाच्या अंतर्गत ती राज्यस्तरीय समिती आहे. तर या योजनेचा लाभ सर्वात जास्त लोकांनी घ्यावे. आपल्या विभागाचे ग्रामीण कौशल्य केंद्र जे आहे त्याच्या मार्फत आपण हे प्रशिक्षण देत असतो. निश्चितच याचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे, कारण जसं तुम्ही म्हणाल 12 बलुतेदार, तर मग त्यांना कुठलाही त्यांच्या जो व्यवसाय आहे त्याला जर सुरुवात करायची असेल किंवा त्याच्यामध्ये आणखीन वाढ करायची असेल तरी ती लोक याचा लाभ घेऊ शकतात. खूप सुंदर. त्यानंतर आणखीन एक योजना राबवली जाते, ती म्हणजे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत. तर या योजनेतर्फे कशा पद्धतीने काम केलं जातं आणि याचा कसा वापर केला पाहिजे? आपण मार्च महिन्यामध्ये या योजनेची सुरुवात केली होती, आणि त्यावेळी 100 कॉलेजमध्ये हे सुरुवात करण्यात आली होती. याच्या मागचा हेतू जे होता ते होता, महाविद्यालयांमध्ये ऑलरेडी एक इकोसिस्टम असतो, युवक युवती तिथे असतात, तिथे टीचर्स असतात, तिथे लॅब्स असतात. तर त्याचाच वापर आपण कौशल्य प्रशिक्षणासाठी करू शकतो का? न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये वोकेशनल एज्युकेशन आता बंधनकारक, अनिवार्य करण्यात आलेली आहे. आणि म्हणून जरी आपण महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली तर नवीन शैक्षणिक धोरणला अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र राज्याला मदत होणार आहे. म्हणून आपण हे 100 जे आचार्य चाणक्य महाविद्यालयीन कौशल्य विकास केंद्र उभारले होते त्याची संख्या वाढवून या बजेटमध्ये 1000 पर्यंत केलेली आहे. आणि याच्यामध्ये 1000 रेप्युटेड कॉलेजची निवड आपण केलेली आहे. तिथे लॅबला स्किल इंडिया पोर्टलवर रजिस्टर केलेले आहेत. त्यांच्या शिक्षकांच्या प्रशिक्षण आपण NSTC आणि स्किल सेक्टर कौन्सिल्सच्या मार्फत करतो. आणि हे योजना जी आहे राज्य सरकारच्या बजेटमधून आपण याची अंमलबजावणी करतो, विभागाच्या बजेटमधून याची अंमलबजावणी करतो. हे सगळे कॉलेजेस जे आहेत ते फक्त कॉलेजच्या मुलांसाठीच नव्हे, पण आजूबाजूच्या स्कूल्स, कॉलेज आणि तसेच समाजासाठी सुद्धा 14 ते 45 वयोगटातील मुलांसाठी इंडस्ट्री 4.0 ट्रेड्सचे प्रशिक्षण देणार आहे. तर याच्यामध्ये आपण सर्व पद्धतीचे प्रशिक्षण देत नाही. याच्यामध्ये ज्याची समाजाला, अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त गरज आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये कुठल्या उद्योगांना कुठली गरज आहे त्या पद्धतीचे जे प्रशिक्षण आहे आपण निवडलेले आहे. अच्छा, म्हणजे ती गरज ओळखून त्या पद्धतीचे प्रशिक्षण तिथे सुरू होत आहे. हा, म्हणजे हे सुद्धा फार मोठं सर्वेक्षण केल्यानंतर यासाठी सुरुवात केलेली आहे. वा, खूप सुंदर. याबरोबर म्हणजे विविध वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या योजना राबवल्या जातात विभागामार्फत. आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तर्फे सुद्धा एक शॉर्ट टर्म स्किलिंग ही योजना सुद्धा राबवली जाते. तर ती नेमकी काय आहे आणि त्याचा लाभ कोण घेऊ शकतो? शॉर्ट टर्म स्किलिंगसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकाससाठी वोकेशनल एज्युकेशन बोर्ड जे आहे ते दोन्ही काम करतात. कौशल्य विकास सोसायटी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र याच्या मार्फत हे शॉर्ट टर्म स्किलिंग कोर्सेस करते. याच्यामध्ये आपल्याकडे राज्यभरात सुमारे 6000 वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहे.
ग्रामीण भागात 583 आपण मागच्या वर्षी सुरू केले होते. 1000 कॉलेजेसमध्ये आहे आणि अन्य कौशल्य विकासची केंद्र आहेत ज्याच्यामध्ये 200 ते 800 तासपर्यंतच्या प्रशिक्षण दिला जातो. अच्छा. आणि या सर्टिफिकेटला केंद्र शासनाची मान्यता असते. आणि अन्य जसे मी सांगितले ते पेड कोर्सेस असतात. ते महाराष्ट्र स्टेट व्होकेशनल एज्युकेशन बोर्ड फॉर व्होकेशनल ट्रेनिंग जे आहे त्याच्या मार्फत MSBVET त्याच्या मार्फत दिले जाते. त्याच्याकडे सुद्धा अनेक संस्था रजिस्टर्ड आहे आणि ते संस्था फीस घेऊन व्होकेशनल ट्रेनिंग देतात. अच्छा. हे शॉर्ट टर्म स्किलिंग मध्ये मोठ्या प्रमाणात नेटवर्क जे मार्केटमध्ये आहे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेमध्ये आहे ते कौशल्य विकास विभागाशी संबंधित आहे. अच्छा. मग याचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल? याच्यामध्ये ऍक्च्युली प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा कौशल्य समिती असते. त्या कौशल्य समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. आणि हे जे ट्रेनिंग पार्टनर ट्रेनिंग सेंटर्स आहे ते सगळे स्किल इंडिया पोर्टलवर रजिस्टर्ड असतात. आणि तसेच महाराष्ट्र विभागाचे कौशल्य विकास विभागाचे महास्वयं पोर्टलवर सुद्धा रजिस्टर्ड असतात. आणि सहाय्यक आयुक्त रोजगार यांच्या मार्फत त्यांना आपण ट्रेनिंगचे टार्गेट देतो प्रत्येक वर्षी. अच्छा. तर याच्यामध्ये सुद्धा मागील वर्ष 2 वर्षापासून आपण प्रशिक्षण ज्या प्रशिक्षणाची गरज आहे त्या पद्धतीचे प्रशिक्षण दिला गेला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये 36 सेक्टर स्किल कौन्सिल सुद्धा आहे. ते सुद्धा काम करतायत. ते केंद्र शासनाची समवेत NSTC मार्फत उभी केलेली यंत्रणा असते आणि सेक्शन 8 प्रायव्हेट कंपनी म्हणून ओळखली जाते. त्यांना सुद्धा आपण ट्रेनिंगचे टार्गेट देतो. आणि त्याच्या मार्फत हे विविध पद्धतीचे रबर आणि केमिकल सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, रिटेल सेक्टर, ब्युटी सेक्टर, वेलनेस सेक्टर, हॉस्पिटॅलिटी सेक्टर असे विविध सेक्टरमध्ये 36 वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये 1984 ट्रेड्स आहे त्याच्यामध्ये आपण प्रशिक्षण देतो. म्हणजे सगळे तुम्ही अगदी ते सर्वेक्षण करून ते ट्रेड सगळे शोधून काढून त्यासाठी अशा पद्धतीनं कार्य करण्यात येत आहे. तर आता या विभागाचं कौशल्य विकास विभागाचं जर आपण 2024 आणि 25चं नियोजन हे कशा पद्धतीने तुम्ही काय सांगाल त्याबाबत, त्या नियोजनाबाबत? 2024-25 मध्ये सर्वात मोठी योजना जसे मी सांगितले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. याच्यामध्ये सुमारे 10 लाख युवांना आपण कार्य प्रशिक्षण देण्याच्या बजेटमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. ते एक मोठी योजना म्हणून अंमलबजावणी होणार आहे. जशा मागच्या वर्षी नमो महारोजगार मेळावे 6 राज्यस्तरीय मेळावे घेण्यात आले होते ते सुद्धा आता आपण राबवणार. पुण्य श्लोक अहिल्याबाई होलकर स्टार्टअप योजना आपण राबवणार. स्टार्टअपच्या नवीन धोरण आपण तयार केलेलं आहे. तर ते धोरण आता शासनाची मान्यता मिळाली तर त्या धोरणाप्रमाणे स्टार्टअप्सला अजून चांगली संधी आपल्या विभागामार्फत दिली जाणार आहे. विविध स्टार्टअप्सला मॅच्युअर झाल्यानंतर एक्सेलरेटर सपोर्ट मिळावे, इन्क्युबेशन सेंटरचा सपोर्ट मिळावे. तर आपल्याकडे 27 इन्क्युबेटर सुद्धा आहे आणि त्याचा सपोर्ट सुद्धा आपण स्टार्टअप्सला देणार आहोत. या व्यतिरिक्त ITIs आपल्याकडे खूप मोठी संख्येमध्ये आहे आणि ITI समवेत इंडस्ट्री लिंकेज आणि आपले कौशल झालेले जे युवक युवती आहेत त्यांना फक्त महाराष्ट्रातच नव्हे जागतिक पातळीवर सुद्धा रोजगार मिळावे याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. अच्छा. तुम्ही आता म्हणालात की ITI, तर मग ITIच्या विद्यार्थ्यांना जसं तुम्ही सांगितलं ते या योजनांचा कशा पद्धतीने लाभ घेता येणार आहे? ITIच्या विद्यार्थ्यांना आपल्या विभागाची सर्व योजनांमध्ये सुमारे 50% आपण लाभ ITIच्या मुलांना देतो. आपण मागच्या वर्षी एक खूप सुंदर योजना महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज म्हणून राबवली होती. त्याच्यामध्ये स्टुडंट्स जे कॉलेजमध्ये असतात ITI मध्ये असतात ते जे प्रोजेक्ट तयार करतात त्यांच्या प्रोजेक्टला सुद्धा आपण जे चांगले प्रोजेक्ट निवडले सर्व जिल्ह्यांमध्ये आणि टोटल 285 प्रोजेक्ट्सला आपण प्रत्येकीला 1-1 लाख रुपये एक प्रमोशनल फंडिंग म्हणून दिला होता. आणि ते स्टार्टअप जेणेकरून ते प्रोटोटाईप डेव्हलप करू शकणार, टेस्टिंग करून घेऊ शकणार आणि अशा ITIsला आपण समर्थन देतो. ITIs मध्येच आपले जॉब फेअर मोठी संख्येमध्ये आपण करतो. याशिवाय ITIच्या मुलांना अप्रेंटिसशिप योजनाचा लाभ मिळावे म्हणून आपण मोठ्या प्रमाणात त्यांना अप्रेंटिसशिप योजनेचा लाभ देणार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सुद्धा ITIच्या मुलांना लाभ दिला जाणार आहे. ITI मधून मुलं स्टार्टअप सुद्धा तयार करणार. याच्यासाठी आपण आता वर्ल्ड बँकचे एक मोठा फंड आपल्याला आलेला आहे दक्ष प्रोजेक्ट म्हणून. त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय ITI आणि महिला ITI मध्ये इन्क्युबेटर मायक्रो इन्क्युबेटर उभारणार. तर ITIचे मुलं स्टार्टअप किंवा ऑन्ट्रप्रेन्युअर म्हणून सुद्धा उभे होऊ शकणार आहे. तर ITI आपल्या विभागातला कणा असल्याच्या कारणाने सर्व योजनांमध्ये ITIचा फोकस असतो.
अच्छा, आणि मोठ्या प्रमाणात ITI चे मुलं असतात. हो, मोठ्या प्रमाणात त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा लाभ होतो. मिळतो. जसं तुम्ही आता म्हणालात की अप्रेंटिस योजना, तरी ही काय योजना आहे नक्की? अप्रेंटिसशिप कायदा आपला 1961चा कायदा आहे. याच्यामध्ये उद्योगांमध्ये दोन पद्धतीचे डेझिग्नेटेड ट्रेड आणि ऑप्शनल ट्रेड असतात. डेझिग्नेटेड ट्रेड म्हणजे ITI चे ट्रेड. तर ITI मध्ये सुमारे 85 ट्रेड्सवर आपण प्रशिक्षण देतो. ऑप्शनल ट्रेड जे आपले शॉर्ट टर्म ट्रेनिंगचे ट्रेड असतात, जसे मी सांगितले 1985 ट्रेड आहे. या व्यतिरिक्त प्लेन ग्रॅज्युएट मुलांना सुद्धा अप्रेंटिसशिप म्हणून उद्योजक स्थापना घेऊ शकतात. तर यामध्ये केंद्र शासनाने नंतर नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना सुद्धा आणली. आणि त्या योजनेअंतर्गत हे केंद्र शासनामार्फत 1500 रुपये उद्योजकांना स्थापनानं एक सहाय्य प्रतिमाह प्रत्येक अप्रेंटिसशिप मागे देण्यात येत होतं. नंतर NAPS 2.0 मध्ये ते प्रत्येक लाभार्थीच्या अकाउंटमध्ये DBT म्हणून देण्यात येत असतं. आपल्या राज्यामध्ये 2021 पासून महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना सुद्धा सुरू करण्यात आली आहे. आणि त्या योजनेमध्ये जरी केंद्राची अप्रेंटिसशिप योजनाचा लाभ घेत नसतात, तर आपण 5000 पर्यंत विद्यावेतन मुलांना आपल्या राज्याच्या या योजनेमधून देतो. आणि टोटल आपल्याकडे सुमारे 48,000 उद्योजक आहे ज्यांची नोंदणी अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम मध्ये झालेली आहे. हो, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात 48,000 उद्योजक आणि सुमारे 2.5 लाख युवा आहे जे अप्रेंटिसशिप प्रमोशन योजनेचा लाभ घेतात. वा, म्हणजे तुम्ही असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जशा पद्धतीने कौशल्य आहे किंवा जशा डिग्री आहेत, पदवी आहेत, तर त्याप्रमाणे सगळ्यांना त्यामध्ये समाविष्ट करून त्या योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. ITI जसं तुम्ही म्हणाल तसं खाजगी किंवा मग शासकीय जर ITI आहेत, तर त्यामध्ये अशा पद्धतीने विद्यार्थी मोठ्या संख्येनं आहेत. तर आपण जर पाहायला गेलं तर मग किती वेगवेगळ्या प्रकारे ट्रेड्स जे आहेत तुम्ही म्हणालात ते यामध्ये आहेत ITIच्या ह्याच्यात, आणि त्याचा लाभ घेता येतो विद्यार्थ्यांना? आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने 419 शासकीय ITI स्थापित केलेली आहे आणि 600 पैकी जास्त खाजगी ITI ना सुद्धा मान्यता दिलेली आहे. आणि जसं मी सांगितले होते की महाराष्ट्र राज्याची कौशल्य विद्यापीठ आहे, तसेच खाजगी कौशल्य विद्यापीठांना सुद्धा मान्यता दिलेली आहे. तर आपल्याकडे कौशल्यासाठी एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे. आणि याच्यामध्ये ITIs मध्ये 85 ट्रेड्स आहे ज्याच्यामध्ये आपण कौशल्य प्रशिक्षण देत असतो. अच्छा, अशा पद्धतीनं जसं आपण तुम्ही म्हणालात देशभरात, राज्यात तर आहेच, देशभरात आहे, त्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा रोजगार मिळवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमार्फत काम केलं जातं. तर ते कशा पद्धतीने केलं जातं? वर्ष 2022 मध्ये आपण नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या इंटरनॅशनल विंग आहे NSTC इंटरनॅशनल, त्याच्या समवेत करार केला. आणि आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल म्हणून एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. याच्या अंतर्गत आपण विविध रिक्रुटमेंट एजन्सी जे असतात, जे जागतिक पातळीवर रिक्रुटमेंट करण्याचे काम करतात आणि त्यांना MEH मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या रजिस्ट्रेशन मिळतो, त्याच्या समवेत सुद्धा करार केलेले आहे. नुकताच मागच्या मार्चमध्ये आपण ITI गोवंडीमध्ये विद्याविहारमध्ये आपल्या पहिला स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र याच्या उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. तिथे आता जर्मन भाषेमध्ये 2 बॅचेस सुरू झालेले आहेत. आणि हे मुलं सगळे जे ITI चे मुलंच आहेत ज्यांच्याकडे कौशल्य आहे आणि त्यांनी जर्मन भाषा A1, A2, B1, B2 याचे आपण प्रशिक्षण देतो तिथे आपल्या कौशल्य विद्यापीठाच्या मार्फत. आणि त्यांना प्रशिक्षण मिळाल्यानंतर जर्मनीची कंपन्या येऊन त्याचे असेसमेंट करणार आणि त्यांना त्यांच्या कंपन्यांमध्ये रोजगार देणार. असेच आपण जापानीज भाषेचे प्रशिक्षण सुद्धा सुरू करतो. आपण हिब्रूसाठी सुद्धा प्रशिक्षण देणार, स्पॅनिशसाठी देणार, अंग्रेजी भाषेमध्ये सुद्धा काही मुलांना टॉफेल, IIT असे जरी गरज असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रामध्ये प्रशिक्षण दिला जाणार आहे. मुंबई व्यतिरिक्त 5 अन्य जे आपले डिव्हिजन आहे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, इथे सुद्धा आपले हे जे आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र आहे हे उभारले जाणार या व्यक्तीवर. वा, म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्यामध्ये कौशल्य असतं पण भाषा अवगत नसल्यामुळे बऱ्याचदा तरुणांमध्ये थोडासा म्हणजे असं वाटतं की आपण पुढे कसं जाणार. तर मग त्यासाठी अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेचं ज्ञान सुद्धा दिलं जातं. म्हणजे आणि मग त्याप्रमाणे मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अशा पद्धतीने संधी त्यांना मिळू शकते.
खूप सुंदर हे काम सगळं सुरू आहे आणि अगदी ग्राउंड लेवलपासून ते अगदी मोठ्या स्तरापर्यंत सगळ्या स्तरावर आणि वेगवेगळ्या क्षेत्रात हे काम सुरू आहे. तर जर आपण कौशल्य विकास विभागाचा जर एकूणच आपण आराखडा आपण पाहायला गेलं तर म्हणजे काय आता आपण तरुणांना एकूणच सांगू शकतो? मी एक नक्की सांगणार की युवा जे कुशल असतात ते नक्कीच बेरोजगार नसतात. बरोबर. तर पहिली गोष्ट, युवांनी हाताचे काम जे असतात, ट्रेड्स जे असतात, स्किल्स जे असतात ते कमतर असतात हे विचारणे बंद करा. बरोबर. आज फक्त भारतातच नव्हे आणि मुंबई सारख्या महानगरामध्ये विविध पद्धतीचे फिटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन याची खूप कमतरता झालेली आहे. 5G मध्ये रिपेअर करणारे लोक नाही. IoT मध्ये इतकी रोजगार उपलब्ध होणार आहे. M2M लर्निंग आहे. विविध जे इंडस्ट्री 4.0 चे ट्रेड्स आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये खूप जॉब्सची गरज आहे. सोलर टेक्निशियनसाठी गरज आहे. इलेक्ट्रिक व्हेकलसाठी टेक्निशियन्सची गरज आहे. तर युवांनी फक्त 12वी केली, फक्त डिग्री घेण्यासाठी करायचे, याच्याऐवजी त्यांनी जरी कौशल्य विकासवर भर दिला तर नक्कीच त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास विभागाचे विविध देशांसमवेत सुद्धा करार झालेले आहे. NSTC इंटरनॅशनलचे विविध देशांसमवेत करार झालेले आहे. नर्सिंग पासून, केअरगिव्हर पासून, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फिटर, मेसन याचे सुद्धा रोजगार आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध आहे आणि तिथे 1.5 लाख ते 4 लाख 5 लाख प्रतिमाह अशी पगार तरुणांना मिळू शकते. तिथे जॉब मिळाल्यानंतर हेल्थ इन्शुरन्स, विजा इत्यादी मध्ये सुद्धा ते जागतिक कंपन्या जे आहेत ते सुद्धा फॅसिलिटेट करते. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये रोल निभावणार आहोत. पण युवांनी कौशल्य विकासच्या साथ दिला आणि स्वतः हे एक्सेप्ट केला की जरी तुम्ही ITI मध्ये ऍडमिशन घेतला तर तुम्ही खूप चांगली निवड केलेली आहे, खूप सुंदर डिसिजन घेतलेले आहेत तुमच्या आयुष्यासाठी. कारण प्रत्येक मुलं 90%, 100% या मार्क्स घेण्यासाठी नाही. अनेक युवा असे असतात जे हाताचे स्किल शिकून, कौशल्य शिकून खूप काही चांगलं आयुष्यामध्ये करू शकतात. ते एंटरप्रेन्योर बनू शकतात, ते कंपन्या उभी करू शकतात, ते स्टार्टअप तयार करू शकतात, ते जागतिक पातळीवर काम करू शकतात. तर ही संधी गमवू नका. शासनाची विविध योजनाचा लाभ घ्या अशी मी सर्व तरुणांना अपेक्षा करते. हो, आणि नवीन काही त्यांनी जर निर्माण केलं तर पेटंट मिळवण्यासाठी सुद्धा सहकार्य केलं जातं. म्हणजे ती एक मोठी संधी आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की कुठलाही न्यूनगंड न बाळगता अशा पद्धतीने ज्या संधी आहेत उपलब्ध तर त्याप्रमाणे प्रशिक्षण आणि शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा रोजगार उपलब्ध आहे तर तो निश्चित त्याचा फायदा घेतला पाहिजे. 15 जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी. तर या अनुषंगानं तुम्ही या युवांना किंवा तरुणांना काय मार्गदर्शन कराल? मी हेच सांगेल की जागतिक युवा कौशल्य दिवस आहे आणि जागतिक पातळीवर खूप संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र इंटरनॅशनलची CEO म्हणून सुद्धा आम्ही ध्येय सुद्धा ठेवलेलं आहे. आतापर्यंत आपण मागच्या वर्षी ITI नाशिकचे काही मुलांना जर्मनी पाठवले होते, काही मुलांना जपान पाठवले होते. यावर्षी आपले इस्रायलसाठी सुद्धा आपण कॅम्प घेणार आहोत. लातूरमध्ये एक मोठा कॅम्प घेणार आहोत. तर सर्व तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावेत. जगभरात आता विकसित देशांमध्ये जे आहे ते वर्धाक्य वाढलेलं आहे, कारण तिथे तरुणच नाही म्हणून अनेक कुशल तरुणांची तिथे कमी भासते. रोजगारासाठी खूप संधी निर्माण झालेली आहे आणि आपल्याकडे हे 18 ते 35 वयोगटातील जे मोठी संख्या आपल्याकडे आहे, जे आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, तर याचा लाभ जरी तरुणांनी घेतला तर नक्कीच विकसित भारतचं स्वप्न जे आपण आपल्या देशासाठी बघतो ते साकार होऊ शकणार आहे. आणि जागतिक युवा कौशल्य दिवस म्हणजेच युवांनी कौशल्य विकासाच्या समवेत यावेत आणि कौशल्ययुक्त महाराष्ट्राच रोजगारयुक्त महाराष्ट्र बनू शकतो. निश्चितच मॅम. तर मंडळी, अशा पद्धतीनं मॅमनं सांगितल्याप्रमाणे मोठ्या संख्येनं आपल्याकडे तरुण आहेत. मग ते तरुण अशा पद्धतीनं जर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत तर ते त्याचा जर जास्तीत जास्त लाभ घेतील आणि आपल्यामध्ये असणारं जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये प्रगती साधून जर त्यांनी त्यामध्ये कार्य केलं तर निश्चितच स्वतःचा विकास करतील आणि त्यासोबतच आपल्या देशाचा सुद्धा विकास त्यांना साधता येईल. आणि या एकूणच सगळ्या ज्या रोजगाराच्या संधी आहेत किंवा मग ज्या संकल्पना
आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, याविषयी अगदी विस्तृतपणे आपल्याला आज माहिती दिलेली आहे कौशल्य विकास, रोजगार तसंच उद्योजकता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी मॅडम यांनी. मॅम, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.